श्री श्री प्लीज असं नको करूस. मला काय म्हणायचं ते ऐकून तर घे. मला माहिती आहे तुला काय बोलायचं ते. नाही नाही तुला नाही माहिती. जानवी मला ऑफिसला जायचंय. मला फक्त 5 मिनिटं हवी आहेत तुझी. आणि त्या 5 मिनिटात तू काही वेगळं बोलणार आहेस का? श्री वेगळं का मला माहित नाही पण महत्वाचं आहे. कोणासाठी? आपल्यासाठी. बोल. श्री आपल्या घरात ना खूप आनंद येणार आहे. म्हणजे होणार आहे सगळं नीट होणार आहे मला खात्री आहे. जानवी असं पोएटिक अलंकारिक नको बोलू. नाही पोएटिक नाही श्री मी फॅक्ट सांगते तुला खरं सांगते मी. म्हणजे हे बघ काही दिवसांनी जेव्हा तुला कळेल ना मला काय म्हणायचं होतं तेव्हा तेव्हा तू खूप खुश होशील. तू खूप हसशील खरंच खुश होशील. आणि मग त्यासाठी आत्ता आपण सगळं नीट केलं पाहिजे. म्हणजे आपली दोन्ही कुटुंब एकत्र यायला हवीत श्री. आणि त्यासाठी पिंट्या निर्दोष आहे श्री. मला माहित होतं की तुला हेच बोलायचं असणार. मला ना जानवी आता मला वीट आलाय. त्याच चर्चा तेच विषय. मला ना खरंच कंटाळा आलाय खूप. आणि तुला एकदा सांगून कळत नाही का ग? तुला कळत नाहीये का श्री? तुझा जीव वाचवण्यासाठी त्याने हे सगळं केलं. हे बघ त्याचा हेतू कितीही उदात्त असला ना तरी इतकं सगळं झाल्यानंतर त्याचा काहीही उपयोग होत नाही. अरे पण भविष्यातला आनंद. अरे कसला भविष्यातला आनंद? कसला आनंद? कुठल्या भाबड्या कल्पना सांगतेस तू मला? आणि काय तुझ्या भावाला वाचवण्यासाठी तू कुठल्या आनंदाचा आमिष दाखवतेस मला? तुला काय वाटलं मला? नाही ऐक मी आमिष नाही दाखवते श्री. ऐक माझ्यावर विश्वास ठेव. मी हात जोडते तुझ्या पुढे. त्याला सोडव श्री. हे बघ पिंट्या चुकला. तू सगळ्यांचे पाय धरून माफी मागेल नाक घासेल वाटलं तर श्री. पण ऐक तू विश्वास ठेव माझ्यावर श्री. त्याचं आयुष्य आहे रे. त्याने जे केलं ते घाबरून केलं. तू त्याचा हेतू समजून घे श्री. मी शब्द देते तुला परत असं नाही करणार. तो आश्वासनांमुळे त्यानं जे केलंय ते पुसलं जाणार आहे का? नाही पुसलं जाणार. पण श्री त्याला शिक्षा मिळून ते पुसलं जाणार आहे का? आईला हार्ट अटॅक आलाय जानवी. तुला कळतंय? आईला हार्ट अटॅक आलाय. आणि कुठल्या तोंडानं मी तिला सांगणार आहे की त्याला आपण माफ करू म्हणून? आणि नाही मुळात घरातले यासाठी तयारच होणार नाही. तू तयार आहेस? हा डिसिजन माझा एकटाच असूच शकत नाही. ऐक ना प्लीज. तू सगळ्यांना कन्व्हिन्स करू शकतोस पण एकटा नाही. मी ते नाही करणार. श्री प्लीज दया कर रे माझ्यावर. आईला शब्द दिलाय मी. एकदा बोल त्यांच्याशी. आईला ते आवडणारही नाही आणि ती ऍक्सेप्टही करणार नाही. पिंट्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे श्री. मी आणि आय्याजीचं काय? तिला जर काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? आय एम सॉरी. पिंट्याचा हेतू कितीही उदात्त असला ना तरी त्याची पद्धत चुकली. आणि ती इतकी चुकली ना की त्यामुळे 2 घरांमधला संवाद संपला. त्यानं संपवला तो. आय्याजी त्याला कधीही माफ करणार नाही. आणि आय्याजीच्या ह्या आत्ताच्या असल्या क्रिटिकल कंडिशन मध्ये तिला आणखीन त्रास होईल असं मला काही वागायचं नाहीये. कारण आय्याजी ही जगातली सगळ्यात प्रिय व्यक्ती आहे माझ्यासाठी. जानवी आय गेस या विषयावरचं आपलं हे शेवटचं बोलणं आहे. त्यामुळे उद्या तू हे सगळे प्रश्न मला नव्यानं विचारलेस तरी माझं उत्तर हेच असेल. कसं वाटतंय?
बरं, आज आता आपण डॉक्टरांना विचारूया की नॉर्मल आहार सुरू करता येईल का म्हणून. ऑफिसला जाणार आहेस ना? जाईन थोडा वेळ. जा, माझ्यासाठी घरी थांबू नकोस. चांदणी कशी आहे? बरी आहे. मला बोलायचंय तिच्याशी. तुम्हा नाही आत्ता नाही. अरे हे बघ आईजी, बोलायला खूप काळ पडलाय अजून. आत्ता तुझी तब्येत सुधारणं जास्त महत्वाचं आहे. आपण नक्की बोलूया, मी नाही म्हणतच नाहीये, पण आत्ता तुला त्रास होईल असा कुठलाही विषय मला तुझ्याशी बोलायचा नाहीये. नाही बोलले तर त्रास होईल मला. आईजी चला निघूया. कुठे? आई अगं हॉस्पिटलमध्ये जायचंय ना आज. टेस्ट करायचे. डॉक्टरांनी सांगितलं होतं ना आज यायला. अच्छा, मग चला मी पण येतो. नाही अरे तू निघालायस ना ऑफिसला, मी आहे घरी, मी जातो, काही प्रॉब्लेम नाही. अरे काका, मी हॉस्पिटलमध्ये येईन आणि मग तिथून जाईन ऑफिसला. नाही नाही अरे शरा आहे माझ्यासोबत, तशी काही अडचण काहीच नाहीये. उलट तू निघ लवकर ऑफिसला आणि लवकर परत ये. आम्हाला काय तिथे 1-2 तास लागतील, पटकन होईल सगळं. ठीक आहे आईजी, तुला चालेल ना? येतो. चल काका, मी निघतो. आणि काका, हॉस्पिटलमध्ये पोहोचलास की मला प्लीज फोन कर लगेच. चल. आई मी शराला सांगतो तुला आवरायला मदत करायला. तू उठून बसतेस का जराशी? हो, येऊ दे तिला. घे कला, थोडं खाऊन घे. नको, कशाखाली नाही जाणार. माझी कल्पना आहे मला, पण अशाने तूच आजारी पडशील की नाही. चहा बरोबर पोळी खाऊन घे, जरा पोटाला आधार होईल. पण त्याला काही खायला दिलं असेल का? का उपाशी ठेवलं असेल? मला आठवतं का लहानपणी बघा, मी एकदा पिंट्याचा अभ्यास घेत होते. जानू खेळताना तिचं वेळेकडे लक्षच नव्हतं. तिला घरात यायला उशीर झाला. मी खूप ओरडले तिला, बोलले, रागावले. तिला म्हटलं तू दाराच्या बाहेर उभी राहा म्हणून. किंवा तिच्यापेक्षा जास्त पिंट्याच रडत होता. का? ताईला ओरडले म्हणून. तिचं लहानपणापासूनच ताईवर खूप प्रेम अजूनही आहे. कला आता तेच घोळवून काय होणार आहे? त्रास होईल तुलाच. घे, खाऊन घे. हाता तोंडाशी आलेला मुलगा. लोकांना कळलं ना तर तोंडात शेण घालतील आपल्या. आणि त्याच्या नावाच्या पुढे तुरुंगात जाऊन आलेला असं लागलं तर काय किंमत उरेल त्याची? अजून तरी फारसं लोकांना कळलेलं नाही, पण एकदा कळलं ना का आपल्याला इथे राहता येणार नाही. अगं बाई, जानू, काय झालं बेटा? बोललीस का तू जावई बापूंशी? काय म्हणाले ते पिंट्याला सोडवलं? अगं तिला जरा शांत बसू तरी दे. तुला पाणी आणू का? नाही, नको बाबा. बरी आहेस ना तू? काय म्हणाले जावई बापू? आई आजींना हार्ट अटॅक आलाय. घरीच आहेत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट नाही केलंय. डॉक्टर येऊन जाऊन चेक करून जात आहेत. पण बाबा सगळंच अवघड होऊन बसलंय. अवघड म्हणजे काय जानू? आई, घरी कुणी आता बोलायच्या मनस्थितीत नाहीये. म्हणजे काय पिंट्याला सोडवणारच नाहीयेत का ते? तसं नाही आई. मग हे बा, आपण करू, काहीतरी करू. आपण काय करणार आहोत? गोखल्याने करायला पाहिजे ना. म्हणजे तक्रार त्यांनी केली आहे, त्यांनीच मागे घ्यायला पाहिजे. आपण काय करणार आहोत? बरं, तू जावई बापूंशी बोललीस का? हो. मग पटलंय का त्यांना ते? म्हणजे पिंट्याने हे का केलं हे लक्षात आलंय का त्यांच्या? का मी बोलू त्यांच्याशी? हवं तर बाहेर बोलतो, घरी नाही बोलत. सगळ्यांसमोर नको. त्याचा काही उपयोग नाही होणार बाबा. नाही म्हणजे त्याला पटलं नाहीये असं नाहीये.
अरे मग घोडा अडलंय कुठे? गप. अहो आता पटलंय म्हणते तर मग माझ्या लेकाला तुरुंगातच का चढवताय? आई आजींचं असं म्हणणं आहे की पिंट्याला शासन व्हावं, आणि आता त्यांची तब्येत इतकी नाजूक झाली आहे की त्यांच्याशी या विषयावर कोणीच काहीच बोलू शकत नाहीये. त्यांच्या परवानगीशिवाय तक्रारही मागे घेता येणार नाही असं श्री म्हणतोय. मग काय आता त्या बऱ्या होईपर्यंत माझा पिंट्या तुरुंगात राहणार का? अरे नका सांगू ना त्यांना, एवढं काय त्या बऱ्या झाला की मग सांगा ना त्यांना. या आजारी आहेत म्हणून काय माझ्या पोराचा जीव घेणार तुम्ही? जेलमध्ये जाऊन आलेल्या मुलाला काळं कुत्र देखील विचारत नाही. त्यांचं काय बिघडणार आहे? अरे डॉक्टरांची फौज आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, करून घेतील ना उपचार. पण माझ्या पिंट्याच्या आयुष्याचं नुकसान होत नाही जानू. जानू जानू हे सगळं त्याने तुझ्यासाठी केलंय, आणि तूच आता त्याच्याकडे पाठ फिरवतेस. आई मी पाठ नाही फिरवते. कला अगं तू तिची अवस्था का समजून घेत नाहीये? तुम्ही सगळं मला का समजून घ्यायला सांगताय? ह्या लोकांना का नाही सांगत आज समजून घ्यायला जरा? जानू जानू तू आता आई होणार आहेस. आपल्या लेकाची काहीही चूक नसताना त्याला जर कुणी काही बोललं तर ते नाही सहन होत. अगं माझा लेक तुरुंगात आहे, तुरुंगात. आईचं कळीच तुटतं ग. पण हे सगळं तू तिला का बोलतीये? मग मला हे सगळं गोखल्यानं सांगू द्या ना. श्रीला सांगायला हवं, तो बाप होणार आहे बाळाचा. त्याला कळणं हा त्याचा हक्क आहे. पुढे जे होईल ते होईल. अर्थ काय, मी पिंट्याला वाचवण्यासाठी आत्ता हा विषय काढते असं वाटेल एखाद्याला. वाटू दे. श्रीला तसं नक्कीच नाही वाटणार. त्याला माझ्या हेतूविषयी शंका नाही येणार. पण इतकी मोठी गोष्ट श्रीला कळायलाच हवी. कुणी सांगावं? ह्या बातमीने घरातलं सगळं वातावरणच पलटेल. जे झालंय ते सगळं मागे टाकून आता पुढचा विचार करायला हवा. बाळासाठी, बाळाच्या भविष्यासाठी. श्रीला सांगायला हवं, त्याला माहितीच नाही हे चूक आहे. श्री प्लीज फोन उचल. श्री उचल ना माझा फोन. न बोलण्याने काहीच साध्य होणार नाहीये. बोल माझ्याशी. श्री प्लीज बोल ना. अरे यातून मार्ग काढू काहीतरी एकत्र. तेव्हा प्रोडक्शन थांबल्याचा लॉस, आपला माल न विकला गेल्याचा आणि काही प्रमाणात आपली प्रोडक्ट्स परत आल्याचा लॉस, हे सगळं त्याच्यात कॅल्क्युलेट केलंय श्री. श्री सॉरी. श्री हे सगळं नुकसान लाखांच्या घरात आहे. आणि दुसरी अत्यंत महत्वाची आणि काळजी करण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्या स्टाफमधले बरेचसे लोक परत यायला तयार नाही, घाबरलेत ते. असं कानावर आलंय की आपल्या स्टाफ मधल्या बऱ्याच जणांनी इतर ठिकाणी अप्लाय करायलाही सुरुवात केली. बेसिकली त्यांच्या मनात अनसर्टॅनिटी आहे श्री. मनीष, ते होणारच ना रे. नाही, पण आपण घाबरायचं नाही. मला असं वाटतं की पैशात झालेलं नुकसान मोजण्यापेक्षा आपल्या लोकांच्या मनात जी भीती आहे ना, ती घालवण्यावर आपण लक्ष देऊया. म्हणजे शक्य तितकं आपल्या लोकांना परत आणण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि आपला अगदी नाईलाजच झाला तर मात्र आपल्याला नव्यानं रिक्रुटमेंट्स कराव्या लागतील.
पण यावेळची मार्केटिंग टीम ही आपली जास्त स्ट्रॉंग असायला पाहिजे, कारण आपल्याला नव्यानं मार्केट कॅप्चर करायचंय. एक्सक्यूज मी. जानवी, मी मीटिंग मध्ये, नंतर बोलू. श्री ऐक, मला खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. नंतर 1 मिनिट लागेल श्री, प्लीज. आपण बोललोय. नाही श्री, हे आपलं आहे, तुझं आणि माझं. ट्राय अँड अंडरस्टँड. मी आता नाही बोलू शकत, मीटिंग मध्ये. श्री, हेही महत्वाचंच आहे. आता नाही बोलले तर उशीर होईल. मी एक 10 मिनिटानंतर करतो. अर्ध्या मिनिटात बोलून होईल माझं. मला आता नाही बोलता येणार. मग फक्त ऐक. माणसं थांबलीत माझ्यासाठी. श्री प्लीज. मी तुला 10 मिनिटात फोन करतो. ओके, बाय. जान्हवी, ऐक ना. काय ग, काय झालं? चेहरा का पडलाय? मूड स्विंग्स? क्षणात हसावंसं वाटतंय, क्षणात रडावंसं वाटतंय. माझ्या ताईला पण असंच व्हायचं, ती जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा. आणि मला खरंच असं वाटतंय की तू प्रेग्नंट आहेस. चेकअप करून घे. आपण सगळं काही सुरळीत चालल्याची एक बातमी देऊया आणि 2 दिवस थांबूया. पण ह्या 2 दिवसात जे कोणी परत येणार नाहीत त्यांची जागा आपल्याला भरून काढावी लागेल. वेल, आय हेट टू से दिस, बट आता आपल्याला कोणाची वाट बघता येणार नाहीये. शक्यच नाहीये ते. तेव्हा नवीन रिक्रुटमेंट्स करूया आणि लवकरात लवकर ह्या नुकसानातून बाहेर पडूया. वकील साहेब, तुम्ही न्यूज ड्राफ्ट करायला घ्या. येस सर. सावकाश सावकाश. कांता, मी पण येऊ? अगं सगळ्यांनी जाऊन काय करायचं? मी आहे ना. वहिनी, पाण्याची बाटली. शरीर घेऊन गेले, पाण्याची बाटली आणि छोटा डबा पण दिला तिच्याकडे. किती वेळ लागेल साधारण तुम्हाला तिथे? 2-3 तास लागतील. तिकडे गेल्यानंतरच कळेल. खरं म्हणजे या सगळ्या टेस्ट काय करतात त्या घरी केल्या असत्या ना. आई ना उगाच तिथपर्यंत. मशीन्स घरी कशी आणणार? आणि आई ओके आहे, बरं वाटतं तिला, हो नाही? हो, पडून पडून आजारासारखं वाटतं बाई. मग काय तर. बरं, मग तुम्ही जाऊन या, आम्ही आहोत घरात. तू नको थांबूस, तू जा पार्लरला बेबी. आई तू आधी बरी हो ग, मग बघू पुढचं पुढे. वाटलंच होतं मला, तुझ्या चेहऱ्याकडे बघूनच वाटलं होतं. मी म्हटलं होतं तुला, म्हटलं होतं ना. येस 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 येस. आई जरा हळू गीता. सॉरी, मी जरा एक्साइट झाले. बरं ऐक, मी अजूनपर्यंत सांगितलं नाहीये बाकी कोणाला. हा, तेच म्हणत होते मी तुला आता. कोणालाही सांगायची गरज नाहीये. तसे 3 महिने पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगत नसतात. पण काय टायमिंग जुळून आलंय ना. म्हणजे आमचं नवरा बायको म्हणून प्रमोशन झालं आणि तुमचं आई बाबा म्हणून. चिचू खुश असेल ना. हा, तुला डोक्यावर घेऊन नाचला असेल तो. हा, नाही असं काहीच नाही. काही नाही काय, मला डोळ्यासमोर दिसतोय तो आनंदानं वेडा झालेला. नाही गीता, त्याला अजून माहित नाहीये.
हे काय? त्याला अजून सांगितलेलं नाहीये मी आणि एवढ्यात त्याला सांगता येईल असं नाही वाटत मला. म्हणजे मला सांगायचंय ग गीता, खूप इच्छा आहे पण माहित नाही. अगं पण का?